ओके, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला स्क्रीनवर दिसतंय ॲसेलरेशन हा पॉईंट आपण बघतोय. तुमच्या समोर स्क्रीनवरती कुठला पॉईंट दिसतोय? ॲसेलरेशन हा पॉईंट दिसतोय. कुठला? ॲसेलरेशन. ॲसेलरेशन इज डिफाइन्ड ॲज द रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाइम. ॲसेलरेशनची डेफिनेशन काय आहे? तर रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाइम. म्हणजे व्हेलॉसिटी ही टाइमनुसार बदलते, त्याला काय म्हणतो आपण? ॲसेलरेशन म्हणतो. जसं जसं वेग जो आहे तो वेळेनुसार काय होतो? बदलतो. त्याला काय म्हणतो आपण? ॲसेलरेशन असं म्हणतो आपण. ॲसेलरेशनची डेफिनेशन आहे. मग काय होतं पुढं? इट इज अ व्हेक्टर क्वांटिटी अँड इट्स डायमेन्शन आर. त्याचं डायमेन्शन काय? L⁻⁴, M⁻�0 आणि T⁻². तर हे ॲसेलरेशनचं डायमेन्शन आहे. डायमेन्शन कसं काढायचं तुम्हाला चांगलं माहिती आहे. डायमेन्शन काढण्यासाठी तुम्हाला फॉर्म्युला माहीत असणं आवश्यक आहे. ॲसेलरेशन इज इक्वल टू व्हेलॉसिटी अपॉन टाइम. तर ॲसेलरेशनचं व्हॅल्यू ॲसेलरेशन म्हणजे काय असतं? तर व्हेलॉसिटी अपॉन टाइम. तर ॲसेलरेशनचा फॉर्म्युला आहे आपल्याकडे व्हेलॉसिटी अपॉन टाइम. तर इथे व्हेलॉसिटीचं डायमेन्शन लिहायचं, टाइमचं डायमेन्शन लिहायचं, त्यानुसार तुम्हाला काय मिळेल? ॲसेलरेशनचं डायमेन्शन मिळेल. पुढे काय सांगितलंय? द ॲव्हरेज ॲसेलरेशन ऑफ अ ऑब्जेक्ट हॅव्हिंग व्हेलॉसिटी v1 and v2 टाइम्स t1 and t2 गिवन बाय. तर एखादा ॲव्हरेज ॲसेलरेशन तुम्हाला दिलं. v1 ज्या वेळेला वेग आहे त्यावेळेला त्याची टाइम किती आहे? t1 आहे. ज्या वेळेला v2 आहे त्यावेळेला टाइम किती आहे? t2 आहे. मग तुम्हाला चेंज इन व्हेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाइम, त्यालाच काय म्हणतो आपण? ॲसेलरेशन. तर व्हेलॉसिटी v1 पासून, समजा इथे v1 आहे, इथे काय v2 आहे, टाइम इथे काय t1, टाइम इथे काय t2 आहे, ही सुरुवात ही शेवट. तर व्हेलॉसिटी वाढलेल्यामधून कमी वजा करतो आपण, म्हणजे v2 मधून काय वजा करतो आपण? v1. म्हणजे v2 - v1 केलं डिवाइडेड बाय t2 - t1. हा टाइम सुरुवात होता ना, हा वाढलेला होता. मग टाइम इथनं वाढून इथे गेला, म्हणजे जास्तीमधून कमी वजा करतो आपण, म्हणून जास्तमधून आपण काय केलं? कमीला सबस्ट्रॅक्ट केलं. The instantaneous acceleration is the limiting value of the average acceleration when the time interval goes to the 0. मग आता ह्यामध्ये जर इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटी काढायची असेल, तुम्हाला ॲसेलरेशन काढायचं असेल, तर त्या ठिकाणी टाईमचा कन्सेप्ट आला, मी लिमिटिंगचा कन्सेप्ट आला. जर तुम्हाला इन्स्टंटेनियस ॲसेलरेशन काढायचं असेल तर तुम्हाला ॲसेलरेशन इज इक्वल टू लिमिट डेल्टा टी टेन्स टू 0 घ्यावं लागेल. मग तुम्हाला काय मिळेल? डेल्टा व्ही डिवाइडेड बाय डेल्टा टी मिळून जाईल, म्हणजेच dv/dt तुम्हाला या ठिकाणी मिळेल. हे लक्षात ठेवा. येतं लक्षात? पुढे तर इथे काय दिले बघा, ह्या डायग्राममध्ये तुम्हाला दिसते. या डायग्राममध्ये जे दिसते ते या ठिकाणी वर्णन केलेलं आहे. म्हणजे काय काय दिले नीट समजून घ्या. तर द इन्स्टंटेनियस ॲसेलरेशन ॲट अ गिवन टाइम इज अ स्लोप ऑफ द टेंजंट टू द व्हेलॉसिटी वर्सेस टाइम कर्व दॅट अ टाइम. आता मला व्हेलॉसिटी आणि टाइमचा ग्राफ या ठिकाणी दिलेला आहे. व्हेलॉसिटी आणि टाइम फिगर कुठले? 3.2 शोज द व्हेलॉसिटी वर्सेस टाइम. व्हेलॉसिटी वर्सेस टाइम ग्राफ कसा आहे? एका ह्याच्यावरती व्हेलॉसिटी, दुसऱ्यावरती कसा आहे? टाइम. हा ग्राफ आहे, त्याला आपण व्हेलॉसिटी वर्सेस टाइम म्हणतो. अँड 4 डिफरंट केसेस. त्यामध्ये पहिली कुठली केस आहे? तर ही 3 याची पहिली केस. या केसमध्ये काय दिसतंय? तर रिप्रेझेंट्स द मोशन ऑफ अन ऑब्जेक्ट विथ 0 ॲसेलरेशन. तर ह्याच्यामध्ये ऑब्जेक्टची मोशन जी आहे ती काय आहे? ऑब्जेक्टची मोशन आहे, परंतु त्यामध्ये 0 ॲसेलरेशन. ॲसेलरेशन बदलत नाही, म्हणजे ॲसेलरेशन काय आहे? 0 आहे. कारण या ठिकाणी तुम्ही बघू शकता व्हेलॉसिटी अशी एक समान वेगाने चाललेली तुम्हाला दिसते, म्हणून या ठिकाणी ॲसेलरेशन 0 दिसते तुम्हाला. कारण का? जर आपण व्हेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाइमला डेरिव्हेटिव्ह जर घेतलं तर कॉन्स्टंटचं डेरिव्हेटिव्ह 0 येतो, म्हणून ॲसेलरेशन काय येतं? 0 आहे या ठिकाणी. कॉन्स्टंट व्हेलॉसिटी द स्टँड काय म्हणले? शेडेड एरिया अंडर द व्हेलॉसिटी टाइम ग्राफ. आता बघा, शेडेड एरिया दिसतोय तुम्हाला त्याच्यामध्ये, कलरमध्ये बघू शकता तुम्ही. त्याच्यामध्ये बघा तुम्हाला इथे शेडेड एरिया दिसतोय, बरोबर? तर ह्याच्यामध्ये हा शेडेड एरिया तुम्हाला दिसतोय या ठिकाणी. ओके, हा शेडेड एरिया दिसतोय तुम्हाला. तर ह्याच्यामध्ये रिप्रेझेंट्स मोशन ऑफ अन ऑब्जेक्ट 0 ॲसेलरेशन. कारण का? तर कॉन्स्टंट व्हेलॉसिटी आहे. व्हेलॉसिटी कशी आहे? कॉन्स्टंट आहे. and the shaded area under the T1 to T2 shows in the figure 3.2a is equal to the V naught
T2 minus T1, which are the magnitude of the displacement of the object from T1 to T2. या डायग्राम मध्ये तुम्हाला दिसतंय फक्त ह्या ठिकाणी फी नॉटच दिसतोय. म्हणजे काय, फी नॉट ही एवढी एकच व्हेलॉसिटी आहे, एक समान व्हेलॉसिटी आहे. त्यामुळे ह्या ठिकाणी ॲसेलरेशन येण्याचा काही विषय येत नाही. ॲसेलरेशन म्हणजे काय असतं, चेंज इन व्हेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टाइम ही डेफिनेशन असते ॲसेलरेशनची. तर ॲसेलरेशनची डेफिनेशन या ठिकाणी व्हेलॉसिटी कॉन्स्टंट असल्या कारणामुळं कॉन्स्टंटचं डेरिव्हेटिव्ह 0 असतं हे तुम्हाला माहीत पाहिजे तर हे समजेल. त्यामुळं या ठिकाणी 0 बनते. आता बघा, velocity time graph for the object moving with the constant positive acceleration, magnitude of velocity uniformly increasing with the time. त्यानंतर पुढे काय सांगितले, shows similar motion but the object has a positive acceleration. ऑब्जेक्टला कसं acceleration आहे तर पॉझिटिव्ह. आता हे तुम्ही जर इकडे बघत गेला तर हे इकडे वाढत चाललेलं आहे, हे इकडे वाढत चाललं म्हणजे पॉझिटिव्ह डिरेक्शन. ही सुद्धा कशी आहे, पॉझिटिव्ह. ही सुद्धा पॉझिटिव्ह, ही सुद्धा पॉझिटिव्ह, पॉझिटिव्ह, पॉझिटिव्ह. सगळे तिन्ही ग्राफमध्ये पॉझिटिव्ह आहे. The acceleration is opposite. Acceleration काय म्हणते बघा ते आता. Acceleration is opposite to the direction of the velocity which is there for the decrease uniformly time. तर त्यावेळेस तुम्ही जर बघितले तर आता कधी कधी हे वाढणं, हे काय होणं, कमी होणं, हे लक्षात घ्या. इथं काय असणं, कॉन्स्टंट असणं. ज्यावेळेला असं सरळ ग्राफ येतो त्यावेळेला व्हेलॉसिटी काय आहे, त्या ठिकाणी कॉन्स्टंट आहे. असं चाललंय म्हणजे याचा अर्थ काय, व्हेलॉसिटी वाढत चालली. ही खाली येते म्हणजे व्हेलॉसिटी कमी होते, ह्याचा असा अर्थ आहे, लक्षात घ्या. तर परत पुढं, द ॲसेलरेशन इज अपोजिट टू द डिरेक्शन ऑफ द व्हेलॉसिटी अँड देअरफॉर डिक्रीजेस युनिफॉर्मली विथ द टाइम. देन द एरिया अंडर द बोथ द कर्व बिटवीन द टू इन्स्टंट ऑफ टाइम इज, दोन्ही वेळचं बघा, इज म्हणले इज अ डिस्प्लेसमेंट ऑफ द ऑब्जेक्ट ड्युरिंग अ टाइम इंटरवल. तुम्हाला डायग्राममध्ये दिसते डी मध्ये, या डायग्राम दिसते डी डायग्राम. ऑब्जेक्टिंग विथ द नॉन युनिफॉर्म असलेशन. आता हे असलेशन कसं आहे, नॉन युनिफॉर्म आहे. का नॉन युनिफॉर्म आहे, पण ते कर्व कशी दिसते तुम्हाला बघा, गोल आकाराची कर्व आहे इथं. तर ही कर्व कशी आहे, अशा स्वरूपाची कर्व आहे दिसते इथे. ही कर्व अशी तुम्हाला दिसते, अशी. हे लक्षात घ्या. पुढे आणखी बघा यामध्ये काय सांगितलंय, the motion of the object having uniform acceleration, the average acceleration between T1 and T2 and T0 and the instant of acceleration T0 is the object are shown in by the straight line AB and CD respectively. तुम्हाला T0 हा दोन्हीच्या मध्ये सापडले तर T0 हा इथे दिसेल तुम्हाला टाइम आहे. ह्या ठिकाणी काय आहे तर हे इकडे टाइम तुमचा आहे, इकडे काय व्हेलॉसिटी आहे. तर ही ए पासून बी पर्यंत जर आपण विचार केला तर ही कर्वच्या स्वरूपात दिसते तुम्हाला, व्हेलॉसिटी अशी वाढलेली दिसते. तुम्ही याला काय काढला, टेंजंट काढला. टेंजंट काढला म्हणजे T0च्या वेळेला इन्स्टंट ऑफ टाइम त्या ठिकाणी तुम्ही काढलेलं आहे. मग तुम्हाला आता ग्राफमध्ये काय काय दिसते, पहिल्या ग्राफमध्ये व्हेलॉसिटी कशी आहे, कॉन्स्टंट आहे. पहिल्या ग्राफमध्ये व्हेलॉसिटी कशी आहे, कॉन्स्टंट आहे. टाइम T1 to T2 जरी झाला तर तुमची व्हेलॉसिटी मात्र काय आहे, तीच आहे. दुसऱ्या ग्राफमध्ये व्हेलॉसिटी V1 आहे, V2 आहे, म्हणजे व्हेलॉसिटी अशी वाढत चाललेली आहे. टाइम बदलल तसा व्हेलॉसिटी वाढते, टाइम बदलल तसा काय होते, व्हेलॉसिटी वाढते. तिसऱ्या ग्राफमध्ये काय दिसतं तुम्हाला, हे ग्राफिकली समजून घ्या. हे ग्राफ येणं महत्त्वाचं आहे तुम्हाला. टाइम T1 असताना इथं V2 व्हेलॉसिटी होती, म्हणजे टाइम T1 असता काय होती, व्हेलॉसिटी V1 होती. टाइम T2 असताना व्हेलॉसिटी काय झाली, कमी झाली. लक्षात घ्या. म्हणजे काय व्हायला ग्राफ हा कमी व्हायचा गेला या ठिकाणी. म्हणजे वरून पहिल्यांदा बघा, T1 ला व्हेलॉसिटी किती होती, V1 होती. T2 ला व्हेलॉसिटी किती आहे, V2 आहे. म्हणजे 100% ग्राफ असा खाली खाली यायला लागला, म्हणजे इथं व्हेलॉसिटी जी आहे ती कमी व्हायला लागलेली आहे. जसा टाइम वाढेल तशी व्हेलॉसिटी या ठिकाणी काय व्हायला लागली, कमी व्हायला लागली. ह्या ग्राफमध्ये तुम्हाला दिसते ए पासून बी पर्यंत जर तुम्ही कर्व बघितली तर ही व्हेलॉसिटी जी कर्व आहे अशी वाढत वाढत गोल गोल निमुळती वाढलेली. तर T1 ला तुमचे ए पोझिशनला पॉईंट होता, T2 ला काय होतं माहित होता. बरोबर सेंटरला हे जे काढलंय तुम्ही ते T0 जे आहे तो ऑब्जेक्टिंग काय म्हणले, मुव्हिंग विथ द नॉन युनिफॉर्म ॲसेलरेशन. तो जो ऑब्जेक्ट आहे ए पासून बी पर्यंत ऑब्जेक्ट गेलाय, पण तो कसा जातोय, नॉन युनिफॉर्म मोशन. त्याला काय असा फिक्स आकार उकार काय नाही. तर ते ऑब्जेक्ट जो मूव्ह करतोय, एखादा ऑब्जेक्ट आहे पहिल्यांदा 10च्या स्पीड, समजा आपण गाडी चालतोय, 10च्या स्पीड चालतोय, 20 चालतोय, 30 चालतोय, 40 चालतोय, स्पीडमध्ये आपल्या कमी जास्त होते. म्हणजे याला काय म्हणा, नॉन युनिफॉर्म. मी सोलापूरपर्यंत 40च्या स्पीडने गेलो, स्पीडच बदलला नाही, त्याला काय म्हणायचं, युनिफॉर्म. त्याला काय म्हणायचं, युनिफॉर्म. ती एकच स्पीड ठेवणं आणि सारखं 10, 20, 40, 80, 90 असं केलं, याला काय म्हणायचं, कमी जास्त करणं. म्हणजे त्याला काय म्हणणं, बदलणं. त्याला नॉन युनिफॉर्म म्हणतो आपण. त्याला काय म्हणतो आपण, नॉन युनिफॉर्म. ते फक्त
जी काही थेरॉटिकल आहे ती ग्राफमध्ये मांडलेलं एवढ्या ह्याच्यामध्ये, बाकी काही विशेष ह्याच्यामध्ये एवढं नाही. आता इथं बघा, द एरिया अंडर द व्हेलोसिटी ऑफ द टाइम व्हेलोसिटी टाइम कर्व 3.83 and we written using the definition of integral is given by chapter 2. तर तुम्हाला इंटिग्रेशन म्हणजे काय हे पाठ्यमागच्या चॅप्टरमध्ये आपण बघितलेलं आहे. तर इंटिग्रेशनची बेसिक माहिती घेतली, त्याचे फॉर्म्युले तेवढे पाठ करावं लागतील तुम्हाला इंटिग्रेशनचे. एरिया इज इक्वल टू T1 to T2 तुमचा हा फॉर्म्युला आहे. मग आपण काय घेतलं, आता व्ही म्हणजे काय असतं, व्ही म्हणजे काय, व्हेलॉसिटी. व्हेलॉसिटीची डेफिनेशन काय आहे, डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाइम. आता डिस्प्लेसमेंट म्हणजे काय, डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू काय झालं, dx बाय dt म्हणजे डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाइम झाला. परत त्याच्या पुढे काय, ह्या dt dt काय झाला, कॅन्सल झालं ना, बरोबर. dt काय झाला या ठिकाणी, कॅन्सल झालेला आहे. या dt काय झालं, कॅन्सल. मग राहिले काय फक्त dx. आता हे लिहून टाकायचं, T1 पासून इथं काय T2 आहे, इथं काय dx म्हणजेच काय x T2 मायनस x T1 झालं. असं येतं लक्षात. अशा पद्धतीने तुम्हाला हे सोडवायचं. ओके ना. चलो पुढे आता काय, कुठला पॉईंट आपण बघूया, कुठला पॉईंट आहे बघूया आपण. काय दिलं इथं नेक्स्ट समजून घ्या. सोपं असते, आता अवघड काय नसतं. जरी इक्वेशन तुम्हाला मोठी दिसली तर काळजी करायचं काय काम नाही. दररोज जर अभ्यास केला, अरे काही होतं या जगामध्ये, काही होऊ शकतं. आपण तर माणूस आहे. वाल्मिक सगळ्यांना माहित आहे ना, वाल्मिक ऋषी माहित आहे का, ती माणसं कापायचं असं 7 रांजण भरलं म्हणते, तुम्ही ऐकलेलं आहे कुठं. वाल्मिक अंगुलीमाल होतं का असं, किंवा वाल्मिक तुम्ही रामायण लिहिलेलं वाल्मिक बघितलं, वाल्मिक ऋषींनी रामायण लिहिलं ना, की जंगलातनं माणूस चालला की माराय त्याला लुटायचं आणि त्याचं मारून टाकायचं. 7 रांजण त्यानं भरलं मध्ये, माणसं मारलं की एखादा टाकायचा बारीक, 7 रांजण भरलं होतं. त्याला देवाचं नाव सुद्धा घेता येत नव्हतं, राम म्हणता येत नव्हतं, मरा 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 म्हणायचं, मरा 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 असं कधी मराचं रामा झालं, राम झाला आणि त्यानं रामायण लिहिलं. आणि तेवढा तपश्चर्या करत बसला आणि बसलेला उठलाच नाही जागावर, त्याला वाहरूळ चढलं त्याच्या अंगावर. म्हणून म्हणते तिला का बसत जाऊन बोलले वाहरूळ चढलं असं म्हणते ती. त्याच्या अंगावर वाहरूळ चालला तर ते हल्ला नाही. मग एवढे त्यानं तपश्चर्या केली, एवढं स्वतःला बदलून घेतलं. आपल्याला तर काय एवढं बसायची गरज नाही, आपल्याला वारुळाची काही गरज नाही आपल्याला. थोडं नुसतं आपण हाई जर केलं तर जे करणार येते लक्षात. त्यामुळे थोडंसं अभ्यास करा. अभ्यास केल्यावर सगळं सोपं आहे, केल्यावर सगळं सोपं आहे, नाहीतर लय अवघड आहे. नाद ठेवा अभ्यासात चांगला, काय नाही बसायचं सारखा अभ्यास करत. स्टिंग लावलं तर मी काय म्हणत नाही, पण काय अभ्यास करत बसायचं, सारखं अभ्यास करायचं. मधनांना भूक लागलं तर काय ते खायचं, पण अभ्यास करा. अभ्यास केला की विषय ओके. पहाटच उठून अभ्यास करायचं, 4लाच उठायचं आणि अभ्यास करत बसायचं. पहाटे उठायचं लवकर, गजर लावून झोपायचं लवकर आणि पटकन पहाटे उठून काळजीने अभ्यास करायचा. काहीतरी आयुष्यात पाहिजे मला IAS व्हायचं, IAS व्हायचं. चांगला अभ्यास करायचा. असं दचकून उठलं पाहिजे, माझा अभ्यास राहिलाय. इथं आधारा माझा तर उठ नाही, आधारा माझा पकडून उडते. इक्वेशन ऑफ द मोशन फॉर द युनिफॉर्म acceleration. तर युनिफॉर्म acceleration मोशनचं इक्वेशन काय असतं, तर बघा युनिफॉर्म म्हणजे काय, एक समान वेगाने एखादा ऑब्जेक्ट एखाद्या ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जातो. एक समान वेग म्हणजे वेग बदलत नाही, 30चा 30 तास, 40चा तर 40 असं. वी कॅन ग्राफिकली डिराइव्ह द न्यूटन्स इक्वेशन ऑफ मोशन ऑब्जेक्ट मूव्हिंग विथ uniform acceleration. Consider the object having a position x is equal to 0 to at x equal to 0. समजा एखादा ऑब्जेक्ट हित आहे, त्यावेळेस टाइम किती आहे, 0 आहे, त्याची पोझिशन काय, x इज इक्वल टू काय या ठिकाणी 0 आहे. and let the velocity of the t is equal to 0 be the u. आणि ह्या ठिकाणी व्हेलॉसिटी काय आहे, समजा टाइम 0 असतो त्यावेळेला व्हेलॉसिटी पण काय असते, अजून वस्तू जागेवर हललीच नाही, त्यामुळे त्याचा वेग काय असेल 0. वस्तू पळायला लागल्यावर त्याचा वेग वाढेल ना, ज्यावेळेला वस्तू उभा आहे जागेला त्यावेळेला त्याचा वेग किती आहे 0 आहे. मी थांबलो इथे, वेग किती 0 आहे, पळायला माझा वेग वाढत जाईल तसं. मग इथं ॲट द टाइम t and t b v the graphical representation of a motion is shown. The acceleration is given by the slope of line AB. The acceleration
द ॲसेलरेशन गिवन बाय द स्लोप ऑफ द लाईन ए बी दस. आता ॲसेलरेशन म्हणजे काय असतं? ॲसेलरेशनचा फॉर्म्युला काय आहे? तर ॲसेलरेशन इज इक्वल टू व्ही मायनस यू डिवायडेड बाय टी मायनस झिरो. आता ही फॉर्म्युला आपण आत्ताच बघितलं की वरती काय बघितलं आपण वरती फॉर्म्युला ॲसेलरेशन इज इक्वल टू काय बघितलं? व्ही टू मायनस व्ही वन डिवायडेड बाय टी टू मायनस टी वन बघितलं. हा फॉर्म्युला आपण ॲसेलरेशन फॉर्म्युला पार्टच पाहिजे फिजिक्समध्ये, फॉर्म्युला पार्ट असेल तरी येतं सगळं. मग आता इथं आपण असा केलेला बघा, सुरुवातीचा वेग किती होता आपला? सुरुवातीचा वेग किती होता? यू. शेवटचा वेग काय होता? व्ही. ह्यांच्यामध्ये काय असतं? मायनस. सुरुवातीचा वेग किती होता इथं? 0. शेवटचा वेग काय होता? टी. म्हणून इथं असं आला हे काय हे काय हेच इथं व्ही मायनस यू डिवायडेड बाय टी मायनस 0. म्हणजे हे म्हणजे यू म्हणजे काय? V1 आहे. हे काय? V1. हे काय आहे? ही आहे V1 आणि ही काय आहे? V2. ही काय आहे? T1. ही काय आहे? T2. हे लक्षात आपला फॉर्म्युला आहे तसं, त्यामुळे असं लिहिलेलं आहे बरोबर. मग न्यूटनचा तिसरा नियम ॲसेलरेशन इज इक्वल टू, मग काय येतं बघा आता, ॲसेलरेशन इज इक्वल टू काय मिळालं? व्ही मायनस यू डिवायडेड बाय खाली काय राहिलं? टी. मग ह्याला इकडे पाठवू म्हणजे काय होईल? काय होईल ते? ए इंटू टी. इथे काय होईल? हे व्ही मायनस यू. हे यू इकडे कसं आहे? मायनस. इकडे आल्यावर काय होईल? प्लस. म्हणजे ए टी प्लस यू इज इक्वल टू काय झालं? व्ही. आलं म्हणजे व्ही इज इक्वल टू ए टी प्लस यू किंवा व्ही इज इक्वल टू यू प्लस ए टी. हा न्यूटनचा गतीचा तिसरा नियम झाला. आलं लक्षात? तरी लक्षात ठेवा, दिस इज द फर्स्ट इक्वेशन ऑफ मोशन. सॉरी फर्स्ट आहे काय? सॉरी तिसरा म्हणलो मी, कारण एव्हरी ॲक्शन देज अन इक्वल अपोजिट रिॲक्शन तो आहे. इथे न्यूटनचा पहिला नियम झाला. परत व्ही स्क्वेअरचा आहे, परत एस डिस्प्लेसमेंटचा आहे. तर न्यूटनचा पहिला नियम आहे. 3 नियमापैकी पहिला नियम झाला न्यूटनचा, गतीचा पहिला नियम न्यूटनचा. डेरिवेशन ऑफ इक्वेशन ऑफ मोशन फॉर द मोशन ऑफ युनिफॉर्म ॲसेलरेशन. आता बघा बघा नीट समजून घे काय सांगितलं इथं बघा. डेरिवेशन ऑफ इक्वेशन ऑफ मोशन फॉर द मोशन ऑफ विथ युनिफॉर्म ॲसेलरेशन. 0 0 दिसतंय, इथं टी टाइम दिसतंय, इथपर्यंत यू दिसतंय, इथं व्ही दिसतंय, पोझिशन दिसते डी सी बी, डायग्राम मध्ये सगळी माहिती दिसते तुम्हाला. ॲज वी नो द एरिया अंडर द कर्व इज व्हेलॉसिटी टाइम ग्राफ is the displacement of the object. The displacement S is equal to area of the quadrilateral OABD is equal to area of the triangle. आता बघा तुम्हाला एरिया कुठला काढायचा आहे? OABD. OA कुठं आहे BD? OABD पाहिजे आपल्याला. OAB आणि D म्हणजे हा एरिया काढायचा आपल्याला बरोबर आहे. एवढा एरिया काढायचा. एवढा एरिया काढण्यासाठी काय करावं लागेल? हा अधिक हा एरिया म्हणजे हितला अधिक हितला काय करावं लागेल? तुम्हाला ॲड करावं लागेल म्हणजे टोटल एरिया मिळेल. मग आता हा किती आपल्याकडे? एरिया ऑफ ट्रायंगल म्हणजे वरचा एरिया. एरिया ऑफ ट्रायंगल हे काय? ट्रायंगल आहे वरचा. हा काय आहे वरचा आहे? हा ट्रायंगल आहे. हा प्लस त्याच्यामध्ये काय ॲड करावं लागेल? हे खालचा चौकोन. हे खालचा काय तुमचा चौकोन आहे. म्हणजे तुम्हाला एरिया काढताना हा एरिया प्लस हा खालचा एरिया हे ॲड करावं लागलं. मग पहिला ट्रायंगल आणि दुसरा हे चौकोन किंवा आयत OACD हे ॲड करावं लागेल तुम्हाला. झालं ॲड केलं तर तुम्हाला याचा एरिया काढावा लागेल. मग कसा एरिया काढायचा आता? एरिया ऑफ ट्रायंगल काय असतं? एरिया ऑफ ट्रायंगल 1/2 बेस इंटू हाईट. कुठला फॉर्म्युला असतो? एरिया ऑफ ट्रायंगल ABC बरोबर 1/2 बेस इंटू हाईट. 1/2 बेस किती यायचा? बेस किती दिलेला आहे? बेस कसा काढतो आपण? व्ही मायनस यू आणि इकडे टाइम तुमचा काय असेल ते किंवा इथं टाइम. हा टाइम घ्या. इथनं इथपर्यंत काय तुमचा टाइम आहे काय? इथनं इथपर्यंत टी मधून आता तुम्हाला लांबी काढायचं म्हणजे काय करतो आपण? मोठ्या संख्येमधून लहान संख्या वजा करतो तेव्हा लेंथ मिळते तुम्हाला बरोबर आहे. मग आता इथे मोठी संख्या काय? 10 15 टी म्हणजे 10 असेल आणि इथे काय असेल? 0 असेल. 10 0 वजा केलं की 10 डिस्टन्स येईल तुम्हाला बरोबर. 10 10 - 0 इथं इथपर्यंत अंतर काय तरी टी ला अंतर
आता इथनं इथपर्यंत इथे किती होतं यू, इथे किती झालं व्ही, मोठ्यातून लहान वजा करा म्हणजे काय व्ही मायनस यू, म्हणजे हे किती मिळालं तुम्हाला व्ही मायनस व्ही, व्ही मायनस यू, आणि हे किती मिळालं टी. मग तुम्हाला बेस मिळाला टी, हाईट मिळाली व्ही मायनस यू. मग इथले बेस काय मिळाला टी, हाईट किती आहे व्ही मायनस यू. मग तुम्हाला याचा फॉर्म्युला मिळाला. हो येत असं एवढलेलं. हां बरं तुम्हाला खाली काय करायचं आहे, आयत आहे, आयताचं क्षेत्रफळ कसं काढतो आपण, आयताचा एरिया, रेक्टँगलचा एरिया, लेंथ इंटू ब्रेड, तर लेंथ किती आहे टी आहे, हे ब्रेड ते किती असेल काढू शकतो आपण टी. सुरुवातीला इथे किती दिले बघा आता, हां इथनं एवढे डिस्टन्स किती असेल यू मायनस झिरो, बरोबर, यू स्मॉल यू मायनस झिरो म्हणजे इथलं हे यू झालं, आणि हे डिस्टन्स किती असेल टी मायनस झिरो म्हणजे किती झालं टी, लांबी गुंतवली रुंदी झालं. तुम्ही ॲड करा आतमध्ये मल्टिप्लाय करा वाटल्यास तर हे तुम्हाला मिळेल असं. तर मग शेवटी सोडवलं काय मिळतं तुम्हाला, एस इज इक्वल टू यू टी प्लस 1/2 एटी स्क्वेअर, 1/2 एटी स्क्वेअर. आता युजिंग इक्वेशन म्हणलंय बरं का, हे तुम्हाला इथपर्यंत आलो आपण असं, तर ही येससाठी. मग आता पुढं द सेकंड इक्वेशन ऑफ मोशन, ह्याला काय म्हणतो आपण सेकंड इक्वेशन ऑफ मोशन. इथं काय म्हणलं युजिंग 3.7, तर 3.7 पण या ठिकाणी वापरावून सांगितले. व्हीची व्हॅल्यू किती आहे आपल्याकडे इथं यू प्लस एटी आहे, व्हीची व्हॅल्यू किती आहे, व्हीची व्हॅल्यू इथे किती आहे यू प्लस एटी, आणि इथे किती आहे पुढे मायनस, मग यूला यू काय होऊन जाईल कॅन्सल, इथे काय येईल मग एटी येईल, बरोबर आहे का. म्हणजे कसं आलं मग 1/2 एवढं किती आलं सोडवून एटी येईल. राहिलं काय इथं परत ऑलरेडी टी आहेच बाहेर, परत काय झालं इथं यू टी आहेच, मग इथं काय होईल 1/2 एटी स्क्वेअर प्लस यू टी असं येईल. मग 1/2 एटी स्क्वेअरला एटी स्क्वेअर आलं, आणि इथलं यू टी आहे ती यू टी आहे असं यू टी आलं, बरोबर. तरी न्यूटनचा कितवा नियम येतो हा, दुसरा आहे का, सेकंड इक्वेशन, त्याला काय म्हणतो आपण दुसरा नियम. As the acceleration is constant, then the velocity increasing linearly. We use the average velocity a v of a average av आहे, and the calculate the displacement using. आता हे कॅल्क्युलेट तुम्हाला डिस्प्लेसमेंट काढायचं. डिस्प्लेसमेंट काढण्यासाठी फॉर्म्युला काय, एस इज इक्वल टू व्ही इंटू टी. टाका ए व्ही एच्या अवरेज व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला काय, अवरेज व्हेलॉसिटी व्ही प्लस यू डिवायडेड बाय 2 इंटू टाईम. हे सोडवा, हे सोडवा. आता आपण काय केलं आहे बघा, आता ॲडजस्टमेंट आपण, तर व्ही प्लस यू जे आहे ते हाय असं ठेवलं, बरोबर. आपल्याला टीची व्हॅल्यू काढता येईल, आपल्याला टीची व्हॅल्यू, टीची व्हॅल्यू कशी काढावं लागेल तुम्हाला, तर व्ही मायनस यू डिवायडेड बाय 2 ए कशावरून काढली आपण टीची व्हॅल्यू, इथनं वरनं काढता येईल ह्याच्यावरून, बरोबर का. इथे काय करता येईल, ह्याला इकडे व्ही मायनस यू डिवायडेड बाय काय येईल ए इज इक्वल टू काय येईल टी, ह्याच्याने व्हॅल्यू काढता येईल. ते म्हणणार कुठून आली व्हॅल्यू, कळलं का. ही यू इकडे गेला व्ही मायनस यू होईल, पण इथला ए मल्टिप्लाय इकडे गेला डिवाइडला होईल. तुम्हाला टीची व्हॅल्यू याच्याने काढून ती टीची व्हॅल्यू कुठे पुट करायची इथं अशी केली, इथला ऑलरेडी 2 आहे म्हणजे इथे 2 येईल. तर अशा पद्धतीने येईल. इथं पहिला ऑलरेडी ही एवढा आहे, ती एवढा आहेच, फक्त या टीची व्हॅल्यू कुठनं काढली आपण, हे इक्वेशनवर टीची व्हॅल्यू काढायची, ती इथं पुट करायचं तुम्हाला असं इक्वेशन. मग कॅल्क्युलेशनमध्ये काय आहे, व्ही स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर काय, आणि ए मायनस बी असं आहे. त्यामुळे या ठिकाणी तुम्हाला ह्याच्या जागेला आपण असं लिहू शकतो, हे फॉर्म्युल्यानुसार ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर म्हणजे ए प्लस ए मायनस बी असेल तर असं लिहू. जसं दबाव यू आणि यू व्ही बाय त्या जागेला झालं. मग आता एवढं इकडे डिव्हाइडला इकडे गेलं मल्टिपलला जाईल, गेलं मल्टिपलला. हे तिसरा थर्ड इक्वेशन मोशन व्हेक्टर notation was not included in here. The motion of was rectifier. The most common uniform rectangle. Okay. Most common example linear motion with the object in really falling body. Body starts at a certain height of the ground and falls under the influence of the gravity of the earth. It is the said to be the free fall. याला म्हणायचं फ्री फॉल झाला म्हणायचं. एखादा ऑब्जेक्ट वरून फ्री फॉल खाली येणं. फ्री फॉलचा कन्सेप्ट होता की बघा काय असतं. फ्री फॉल म्हणजे काय असतं बघा आता बघा. In a body start with the zero velocity at a certain height from the ground and fall under the influence of the gravity of the earth. आणि ते कशामुळे खाली पडायला लागले, अंडर द ग्रॅव्हिटी ऑफ ग्रॅव्हिटीमुळं. आणि अर्थ इट इज सेट टू बी फ्री फॉल. ह्याला काय म्हणतो आपण फ्री फॉल असं म्हणतो. The only other force that acts on that the
air resistance or friction and displacement of the few meters, this force is too small and can neglected. आता एखादी वस्तू वरून खाली येते त्यावेळेला त्याला हवा वगैरे लागते, परंतु ती जरी हवेचा फ्रॅक्शनचा ते आपण एखाद्या बिल्डिंगवरून वगैरे असे एखादी मोठी वस्तू वगैरे टाकली तर ते कधी कधी काय होतं, वाऱ्याने इकडे इकडे ती वस्तू जाते, कारण त्याला खालनं फोर्स असतो. जर जाड वस्तू टाकली किंवा टणक वस्तू टाकली तर त्याला वाऱ्याचा एवढा इफेक्ट होत नाही. आपण जर बिल्डिंगवर उडी मारली खाली तर आपण आजच खाली येणार. त्याच्या इथं एखादा कपडा वगैरे काय टाकला हलकी वस्तू तर ती इकडे 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 करते, कारण त्याचं वजन पण कमी करतं आणि तिथं फोर्सचा मॅटर होतो. लक्षात घ्या, द ॲक्सेलरेशन म्हणजे फोर्स असतो हवेचा एअरचा, पण तो निग्लेक्टेड असतो, एवढं काय त्याचा इफेक्ट होत नाही. द बॉडी हॅज ॲक्सेलरेशन ड्यू टू द ग्रॅव्हिटी विच इज अलॉंग विथ द व्हर्टिकल डायरेक्शन कॅन बी assumed as the constant of distance which are the small compared to the radius of the earth. मग ती तुलना केली मग तुलनात्मक ती लहान असते वस्तू. Thus the velocity of the acceleration of the both along the velocity direction and the motion of the uniform rectilinear motion with the uniform acceleration. तर ह्यामध्ये युनिफॉर्म ऑसिलेशनची युनिफॉर्म ऑसिलेशन म्हणजे कळलं तुम्हाला, लक्षात येतं का? सांगितलं velocity and along the vertical दोन्ही डिरेक्शन कशी आहे, the motion is in motion with uniform. तिचं जर मोशन कशी आहे लिनियर मोशन आहे, म्हणजे कशी एक समान रेक्टिलिनियर म्हणजे लिनियरच थोडक्यात सरळ रेषेमध्ये, अँड विथ युनिफॉर्म ऑसिलेशन. आणि ऑसिलेशन पण काय त्या ठिकाणी युनिफॉर्म एक समान असणार. लक्षात ठेवा. हे आता काय दिले दिलेली आहे मला न्यूटन दुसरा तिसरा आहे. करणं खूप काळाची अभ्यास, दररोज अभ्यास करणं खूप महत्त्वाचं. तर एक एक्झाम्पल बघूया. परत आपल्याला बघायचं रिलेटिव्ह व्हेलॉसिटीचं कन्सेप्ट. एकूण आपले किती झालं मला वाटतं शेव व्हायला आपलं फक्त काय व्हेलॉसिटी काय काय ॲव्हरेज असं हे 8 टाईप आहेत. 8 टाईप आहेत त्यात उद्या कन्सेप्ट आहेत. एवढे जर चांगले व्यवस्थितपणे केले तर तुम्हाला अडचण काय येणार नाही. आता फक्त बेसिक अकरावीमध्ये शिका, 12 परत काय अडचण येत नाही तुम्हाला. फक्त हे जर परफेक्ट असेल तर अडचण पुढं काय वगैरे डेरिव्हेटिव्ह वगैरे तुम्हाला वाटलं काय काय पण त्याचे काय काय फॉर्म्युले त्याचे काढून देतो मी झाले किंवा लक्षात यावर कसं प्रोजेक्ट लक्षात घ्यायची व्यवस्थित. काय छोटाच चॅप्टर आहे, फक्त एक्सरसाइज वगैरे आहे, पण करा व्यवस्थितपणे. तर आता थोड्या वेळा परत मॅडम घेतील. आता मी परत याच्यानंतर मी 10वीचं एक लेक्चर घेतो. परत तुमचं मॅडमला घ्यायचं मॅडम येतील थोड्या वेळा. तर या ठिकाणी थांबूया. तुम्ही चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि लिंक पुढे शेअर करा. धन्यवाद.